नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आवडत्या फूड चॅनल मध्ये। आज आपण एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी घेऊन आलो आहोत, रागी बन। रागी म्हणजे नाचणी, पोषण मूल्यांनी भरपूर आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर। तर चला पाहूया ही खास रेसिपी आणि शिकूया रागी बन कसे बनवायचे। नाचणीचे बन्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे: 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी रवा, अर्धा वाटी भोपळा, अर्धा वाटी किसलेला गाजर, अर्धा वाटी चिरलेला बारीक कांदा, अर्धा वाटी दही, पाव वाटी मका, पाव वाटी बीटरूट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, पाव चमचा खाण्याचा सोडा। चला तर आपण कृतीकडे वळूया। 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, हे सर्व एकजीव करून घेऊ। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू। एक वाटी पाणी घेऊ त्याच्यामध्ये आणि सर्व पीठ एकत्र करू आणि 10-15 मिनिटं त्याला भिजत ठेवू, म्हणजे रवा चांगला फुलून येईल। तर हे अशा प्रकारे पीठ भिजवून घेऊ आणि ते 10 मिनिटासाठी आपण मुरत ठेवू। चला तर आपण आता पीठ किती भिजले ते बघूया। हे बघा, पीठ अजून घट्टच आहे। आता आपण ह्याच्यात पाणी टाकून थोडं मध्यम करू, म्हणजे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही। चला तर हे बघा, याची थिकनेस बघा किती आहे तो। आपण जवळजवळ 2 ते 3 वाट्या याच्यात पाणी घेतलं, अशा प्रकारे त्याचा थिकनेस पाहिजे। आता आपण त्याच्यात पाव चमचा खाण्याचा सोडा टाकू आणि चांगलं फेटून घेऊ। फेटून पूर्ण पीठ हलकं करून घ्यायचंय। आता आपण त्याच्यात सर्व भाज्या टाकून घेऊ। गाजर, मका, लाल भोपळा, बीटरूट, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता आपण या सर्व भाज्या त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊ, चांगलं फेटून घ्या। हे बन्स मुलांना खूप आवडतात, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात भाज्याही चांगल्या बऱ्यापैकी जातात। चला तर हे बघा, आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण इथे हा पॅन ठेवलाय, त्याला आपण तेल लावून घेऊ। सर्व ठिकाणी व्यवस्थित तेल टाकून घ्या। आता त्याच्यामध्ये हे नाचणीच्या पिठाचे बन्स टाकू। जर तुमच्याकडे भांडं अवेलेबल नसेल तर तुम्ही याचे डोसेही करू शकता किंवा आप्पे करू शकता। चला 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देऊ। चला आपण चेक करूया। त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ आणि त्याला परतून घेऊ। वा, किती सुंदर बघा, छान झालेत बन्स। खायला अतिशय हेल्दी आणि सुंदर।
चला ते दोन्ही बाजूनी चांगले खरपूस भाजले गेलेत. आता आपण सर्व करूया.